राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण जय हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो
माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमार देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम नाम गोड 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 पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही पुढे गोड सकाळी पुढे गोड सकाळी पुढे गोड सकाळी पुढे गोड सकाळी नाम गोड 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 पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही पुढे गोड सकाळी पुढे गोड सकाळी पुढे गोड सकाळी पुढे गोड सकाळी रसना येरा रसाविटे रसना येरा रसाविटे घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे घोट कधी करी घेता घोट कधी करी घेता घोटाले करी घेता घोटाले आणि करसे मरण गाठी करसे मरण आणि करसे मरण गाठी मरण येणे तुटी संसारे येणे तुटी संसारे येन तुटे संसारे येन तुटे संसारे येन तुटे संसारे येन तुटे संसारे रसना येरा रसाविटे रसना येरा रसाविटे
घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी विठ्ठल आम्हासी विठ्ठल आम्हासी विठ्ठल आम्हासी विठ्ठल आम्हासी रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे घोट अधिक विठोबा रखो माये टाळी वाजवा भजन करा विठोबा रखो माये जय जय विठोबा रखो माये जय जय विठोबा रखो माये जय 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 विठोबा रखो माये नाम गोड 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 पुढे कोड सकळ ही पुढे कोड सकळ ही रसनाये रसाविते रसनाये रसाविते पुरे कोड सकळाई पुरे कोड सकळाई रसनाये रसाविते रसनाये रसना नाम गोड 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 पुढे कोड सकळ हे पुढे कोड सकळ हे रसनाये रसाविते रसनाये रसाविते पुढे कोडा सकळेही पुरे कोड सकळाही रसनाये रस रसनाये रसाविते येता
घोट अधिकाई घेता घोट अधिकाई घेता घोट अधिकाई घोट अधिक घेता घोट अधिकाई घेता घोट अधिकाई रसनाये रसविते रसनाये रसविते 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 विठला 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 टाळी वाजवा भजन करा विठला विठला कुंडली कमरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु महाराज की जय वेंकट स्वामी महाराज की जय सद्गुरु किशनगिरी बाबा की जय विठला 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 नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसनायेरा रसाविटे घेता घोट अधिक हे अनिक रसे मरण गाठी अनिक रसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसनायेरा रसाविटे घेता घोट अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनायेरा रसाविटे घेता घोट अधिक हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं
सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो दसन नमन दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकते ज्योतिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु भक्त सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठ्ठल 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 नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसनायरा रसा विटे घेता घोट अधिकही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरता निवडला आहे विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने माऊली महाविष्णू ज्ञानोबराय श्री संत जगद्गुरु तुकोबराय भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज एकनाथ महाराज आदी सकल संत महात्म्यांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवर्य बंसी महाराज तांबे वैकुंठवासी गुरुवर्य काळे गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने आणि आपले सर्वांचे गुरुवर्य देवगडचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज गुरुवर्य बाबा यांच्या आशीर्वादाने महंत स्वामी गुरुवर्य प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने तथा प्रेरणेने आणि आपले सर्वांचे परमार्थिक स्नेही प्रेममूर्ती आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तसे आम्हाला ते गुरुस्थानीच आहेत पण ते आम्हाला मित्र समजतात आता मी तसा लय लहान आहे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय संतोषजी महाराज चौधरी यांच्या आयोजनातून कुशल अशा मार्गदर्शनाखाली या भूवैकुंठ पंढरपूर या क्षेत्रामध्ये चालू असलेला आपला पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील द्वितीय दिवसाची एकादशी हरिदिनी एकादशीच्या दिवशी सकाळच्या सत्रातील कीर्तन सेवा आदरणीय महाराजांनी माझ्याकडे दिली. त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज सेवा करा. म्हटलं सेवा नाही, आज्ञा करा. तुम्ही मोठे आहात, आम्ही लहान आहो.
तुम्ही आज्ञा करायची असते लहानाला. आणि मग त्यांनी सांगितलं एक आपला पंढरपूर या क्षेत्रामध्ये 5 दिवसाचा सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये तुमची एक कीर्तन सेवा एकादशीच्या निमित्ताने तुम्ही करा आणि 5 दिवस तुम्हाला कार्यक्रमासाठी थांबावं लागेल. मी मान्य केलं. आदरणीय महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपला सुंदर असा कार्यक्रम चालू आहे. खरं तर सांगायचं म्हणजे या क्षेत्रामध्ये येऊन राहणं महाराजांना एकट्याला शक्य झालं असतं, किंवा त्याच्या आधी संस्थेमध्ये असताना त्यांनी अनेक प्रकारचे चातुर्मास 4 महिने स्वामीजींसोबत इथं केलेलेच आहेत. पण त्यातली त्यात आपल्या या संसारामध्ये जे काही आपण लोक आहोत, सायासे करीसी प्रपंच दिननीसी, हे तर चालूच आहे वर्षभर. प्रपंच आपला चालूच आहे, वर्षभर चालू आहे. माऊली म्हणतात सायासे करीसी प्रपंच दिननीसी हरिसी ना भजेसी कवन्या गुणे. आणि मग प्रपंच चालू असताना, संसारही चालू असताना काहीतरी आपल्याला सत्संग घडावा, आपल्या जीवनामध्ये घडावा. म्हणून करुणी चिंतन करवी अनिका या न्यायाने आदरणीय संतोषजी महाराज यांनी सुंदर असं सप्ताहाच्या या पंढरपूर क्षेत्रामध्ये आयोजन केलं. आणि त्या आयोजनामध्ये तुम्ही सर्व माता भगिनी पुरुष वर्ग सहभागी झालात. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आजच्या या माझ्या कीर्तनरूपी सेवेकरता आदरणीय सर्वच गायनाचार्य महाराज मंडळी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य बाबाही उपस्थित आहे. आमचे आळंदी क्षेत्रातील सर्व गुरुबंधू मंडळी उपस्थित आहेत. तुम्हालाही सर्वांना धन्यवाद. ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, आमचे गणेश भाऊ गव्हाणे. साऊंड सिस्टीम हे गोड आहे, स्वभावही गोड आहे, आणि त्यातले त्यात त्यांचं आता यूट्यूब चॅनल पण आहे. महाराज म्हणजे जे कोणी इथं आले नाही, किंवा हाच कार्यक्रम तुम्हाला घरी गेल्यानंतर जर कार्यक्रमाची आठवण आली आणि कार्यक्रम ऐकावं वाटलं तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून नंतरही ऐकू शकता. त्यांचं गव्हाणे मंडप असं यूट्यूबला चॅनल आहे. सर्वांनी चॅनल ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे इथं राहून ते कार्यक्रम तर श्रवण करतातच, पण जे इथं येऊ शकले नाही त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी आहे. म्हणजे करुणी चिंतन करवी अनिका. इथं असून ते तर चिंतन त्यांना घडतच आहे, पण जे कोणी आले नाही त्या माध्यमातूनही तो कार्यक्रम तिकडंही ऐकायला भेटतोय. म्हणून गणेश भाऊ तुम्हालाही धन्यवाद. अगदी सर्वांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीमध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. मी काही जास्त अवघड मांडणार नाही. तुम्हाला जसं समजल त्या पद्धतीत आपण चिंतन करणार आहोत. अगदी किती वाजेपर्यंत करायचं बाबा? नाही आता तर माझ्याच हातात आहे. जास्त नाही, 12 वाजेच्या आत आपण आटपणार आहोत. म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा. कारण आज हरिदिनी एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्ताने काहीतरी भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडावं या अनुषंगाने या अभंगाची निवड केलेली आहे. महाराज या अभंगातून आपल्याला भगवान परमात्म्याच्या नामाची अलौकिकता, नामाची अनन्यता आणि नामाविषयी असलेली अगाधता प्रगट करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री संत जगद्गुरु तुकोबारायचं या समाजाकडे ज्यावेळेस लक्ष केलं बाबा, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना हा समाज कुठंतरी आडरानाने भरकटलेला दिसला, कुठंतरी वाम मार्गाला जाताना दिसला. म्हणून या समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठातून आलो. कशासाठी आलो? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. हा समाज आडरानाने भरलेला आहे आणि या समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठातून येथे आले. मग जगद्गुरु तुकोबारायने आपल्याला कोणता मार्ग दाखवला? तर भक्तीचा, नामचिंतनाचा मार्ग आपल्या सर्वांना दाखवला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मानव देहामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर काय करा? भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, त्याची भक्ती करा. आणि एवढ्या अट्टहासाने का सांगतात? कारण याच देहामध्ये भगवत चिंतन घडतं. याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. हे ज्ञान दुसऱ्या कोणत्या जन्मामध्ये नाही. आणि तसं जर पाहिलं तर देवाने देह तरी कशासाठी दिला हो? देवे दिला देह भजना गोमटा का भोजना गोमटा निसता? भजना गोमटा, भजन करण्यासाठी देह दिला, भक्ती करण्यासाठी आपल्याला देह दिला.
बरे निस्ता देहच दिला का? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. हात दिले, काय पाय दिले, कान दिले, डोळे दिले, मुख दिलं. कशासाठी? पाय दिले त्याची वारी करण्यासाठी पाय दिले, मुख दिलं त्याचं भजन करण्यासाठी मुख दिलं, हात दिले त्याच्या भजनामध्ये टाळी वाजवण्यासाठी हात दिले. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर मानव देहामध्ये येऊन तुम्हाला जर स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर काय करा? त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा, त्याचं नामचिंतन करा. का? कारण आपल्या भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे, अलौकिक. तसं जर बघितलं तर आपल्या परमार्थ क्षेत्रामध्ये किंवा परमार्थामध्ये संप्रदायामध्ये 3 तत्व, अलौकिक तत्व सांगितलेले आहेत बाबा. पहिला देव अलौकिक आहे, दुसरे देवमान्य संत अलौकिक आहे, आणि तिसरं देवाचं नाव अलौकिक आहे. महाराज म्हणतात तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फक्त 3च गोष्टी आवडल्या पाहिजेत. पहिला देव, दुसरे संत, आणि तिसरं देवाचं नाव. या 3 गोष्टी सोडून बाकीचं आपल्याला काहीच आवडू नये. पण आपलं उलट आहे, आपल्याला या 3 गोष्टी सोडून बाकीचं सगळं आवडतं. ही जीवनाची खंत आहे. महाराज म्हणतात तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये 3च गोष्टी आवडल्या पाहिजेत. एक देव, दुसरे देवमान्य संत, आणि तिसरं देवाचं नाव. का? कारण ह्या 3ही गोष्टी अलौकिक आहेत. आता तुम्ही म्हणाल महाराज अलौकिक म्हणजे तरी काय? तर बघा, लौकिक जगाला ज्याचं महत्व कळत नाही ती अलौकिक 1, काळाची सत्ता ज्या तत्वावर चालत नाही ती अलौकिक 2, आणि पंचमहाभूतांमध्ये जे तत्व अडकत नाही तेच अलौकिक 3. हे 3ही निकष ज्या तत्वाला लागू पडतात तेच तत्व म्हणजे अलौकिक. विठ्ठला विठ्ठला मग आपण बघतोय, आपण 3 तत्व बघतोय. पहिलं तत्व आहे देव. आपला देव अलौकिक आहे. देव कसा अलौकिक आहे? तर लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक. तुम्ही म्हणाल जगाला देवाचं महत्व कळत नाही? नाही कळत. आणि जगाला जर देवाचं महत्व कळालं असतं बाबा, तर ज्यावेळेस श्री संत जगद्गुरु तुकोबाराय लोकांकडे आले आणि म्हणू लागले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. अहो स्वतः जगद्गुरु तुकोबाराय आले लोकांना म्हणू लागले देव घ्या, मी तुमच्यासाठी देव घेऊन आलोय. आणि समाजाला, जगाला जर देवाची किंमत कळाली असती तर लोकांनी उत्तर दिलं असतं का? देव न लगे, आम्हाला देव नकोय. का? आमच्याकडे देवाला ठेवायला जागा शिल्लक नाही. अहो स्वतः जगद्गुरु तुकोबाराय देवाला समाजाकडे घेऊन आले आणि देव घ्या म्हणून राहिलेत. आणि ज्या अर्थी समाज नकार देतोय त्या अर्थी लौकिक जगाला देवाची किंमत कळती का? म्हणजे ज्या अर्थी लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक. पहिला मुद्दा संपला. दुसरा, काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही म्हणून देव अलौकिक. त्याच्याही पुढे बोलू का? मी नाही, माऊली महाविष्णू ज्ञानोबा राहतात ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगतात, काळ हा भगवान परमात्म्याच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता, म्याची नेमिला साता, काळुग्रासी तसे भूता, ये म्हणे आगते पंडुसुता, सकळे जयाचे ऐसा जो समर्थ, तो मी जगाता नाथू, आणि गगना ऐसा साक्षी भूतो तोही मीची. म्हणजे भगवान परमात्म्याच्या सत्तेने काळालाच काय सर्वांना वावरावं लागतं. समुद्री रेखा न ओलांडावी, म्हणजे प्रत्येकाला, समुद्र असो किंवा कुणीही असो. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ऐका. या जगतामध्ये पाणी किती टक्के आहे? पाणी जगामध्ये 71% पाणी आहे. आणि जमीन किती टक्के? 29% जमीन आहे. बघा आता एक प्रयोग करायचा. काय करायचं? एक तांब्या भरून पाणी घ्यायचं, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक मातीचा खडा टाकायचा एवढा. असं काय होईल? विरघळून जाईल. बरोबर का? कारण पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि मातीचा खडा लहान आहे म्हणून तो त्याच्यामध्ये टाकल्यावर विरघळून जाईल. बरोबर. आता पुढं आहे का? मग पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल त्यामध्ये छोटा मातीचा खडा विरघळून जातो, तर 71% पाण्यामध्ये 29% मातीचा खडा का विरघळून गेला नाही? बरोबर आहे ना? पाणी किती जगामध्ये? 71%. आणि आपलं जमीन किती आहे? 29%. मग 71% पाण्यामध्ये 29% मातीचा खडा का विरघळून गेला नाही? मी बोलत नाही, श्री ज्ञानोबराय बोलतात. मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, हे पासोची ढेपोळी विरेची ना. म्हणजे भगवान परमात्म्याच्या सत्तेने सर्वांना वावरावं लागते. भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, मेकांशे नस्थितो जगत, माझ्या एका अंशावर जग स्थित आहे. आपला विषय चाललाय काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही म्हणून देवालौकिक. विठ्ठला 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 विठ्ठला.
देव कसा अलौकिक, तर लौकिक जगाला त्याचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक, काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही म्हणून देव अलौकिक. पुढचा मुद्दा आहे, पंचमहाभूतांमध्ये देव तत्व अडकत नाही. त्याच्या पुढे बोलू का? उळत निळोबरा एका गवळणीमध्ये सांगतात, या पंचमहाभूतांना जन्म देणारच भगवान परमात्मा आहे. एक लेणी कंठीची म्हणून या येणे, केले ही निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे, हे 5 ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. म्हणजे या 5 महाभूतांना जन्म देणारच भगवान परमात्मा आहे म्हणून आपला देव अलौकिक. एक मुद्दा संपला. दुसरे, देवमान्य संत. संत ही अलौकिक आहे. आता संत कशी अलौकिक आहे, तर बघा, लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक. तुम्ही म्हणाल जगाला संतांचं महत्व पण कळत नाही, नाही कळत. आणि जगाला जर संतांचं महत्व कळालं असतं तर मंबाजी बोलणे जगद्गुरु तुकोबारायांना काट्याच्या काठीनं मारलं नसतं. जगाला जर संतांचं महत्व कळालं असतं तर माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांना समाजाने त्रास दिला असता का हो? माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र आठवा. ज्यावेळेस ज्ञानोबारे आळंदीमध्ये राहायचे, सिद्धबेटामध्ये राहायचे आणि मधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये जावं माऊलींनी. मधुकरी मागत असताना दरवाजासमोर उभं राहून ओम भवती भिक्षांदेही असं म्हणून हाक मारावी किंवा मधुकरी म्हणून हाक मारावी. आणि हाक मारल्यानंतर माऊलीच्या तोंडावर दरवाजा बंद व्हावा. माऊलींनी तसंच दर्शन घ्यावं, पुढच्या घरी जावं, परत ओम भवती भिक्षांदेही म्हणून हाक मारावी. परत माऊलींच्या तोंडावर दरवाजा बंद व्हावा. माऊलींनी परत दर्शन घ्यावं, पुढच्या घरी जावं. पुढच्या घरी गेल्यानंतर कोणाला तरी दया यायची, कोणीतरी माऊलींच्या झोळीमध्ये पीठ आणून टाकायचं. माऊलीला आनंद व्हायचा, अरे आज माझ्या मुक्ताईला जेवण मिळणार. त्या आनंदाच्या भरात माऊली आळंदीतून सिद्धबेटाकडे येण्यासाठी निघायचे. जात असताना ऐका, मध्येच विसोबा खेचर नावाचा ब्राह्मण आडवा व्हायचा. त्यांनी खडसावून विचारावं, कशाला आलता गावात? माऊलीने काकुलतीनं म्हणावं, काका काका माझ्यासाठी नव्हतो आलो, काका निवृत्ती दादासाठी नव्हतो आलो, सोपान काकासाठी नव्हतो आलो, पण एक 4 वर्षाची चिमुकली मुक्ताई नावाची बहीण आहे, अहो 2 दिवसापासून उपाशी आहे, तिच्यासाठी आलो होतो. त्यांनी म्हणावं, अरे संन्याशाची मुलं ना तुम्ही, तुम्हालाही भुका लागतात का रे? किती हिनवलं महाराज, इतकं हिनवलं. काही ना ऐकता ती झोळी हिसकावून घ्यावी, तिच्यामध्ये मिळालेलं पीठ असेल काय असेल ते मातीमध्ये टाकून द्यावं. पुढं ऐका, ते पडलेलं खाली पडलेले पीठ परत वरचं उचलून घेऊ नये म्हणून आपल्या पायाने ते पीठ माती मोल करावं. माझा प्रश्न आहे, समाजाला जर संतांचं महत्व कळालं असतं तर लौकिक जगाने समाजाने संतांना त्रास दिला असता का? ज्या अर्थी समाजाला संतांचं महत्व कळत नाही त्या अर्थी संत कसे आहेत? अलौकिक. विठ्ठला 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 विठ्ठला. पहिला मुद्दा आहे संत अलौकिक का? तर लौकिक जगाला त्यांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक. पुढे काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही. संपूर्ण जगावर विश्वावर काळाची सत्ता चालते परंतु संत महात्म्यावर काळाची सत्ता चालत नाही. उलट जगद्गुरु तुकोबाराय त्याच्याही पुढे बोलतात, जो काळ जगाला खातो त्या काळाच्या माथ्यावर पाय देऊन आम्ही सदैव वैकुंठाला गेलो. तुकाराम तुकाराम त्वम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो काळ जगाला खातो त्याच्या माथ्यावर पाय देऊन आम्ही वैकुंठाला गेलो. जगा काळ खाय, जगा काळ खाये, जगा काळ खाय, जगा काळ खाये. आम्ही माथा दिले पाय, माथा पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय,
माथा दिला पाय. महाराज म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. जो काळ जगाला खातोय त्याच्या मानगुटीवर पाय देऊन आम्ही सदैव वैकुंठाला गेलो. म्हणजे काळाची सत्ता संपूर्ण जगावर चालते, परंतु संत महात्म्यावर काळाची सत्ता चालत नाही, म्हणून संत अलौकिक. पुढे पंचमहाभूतामध्ये संत तत्व अडकत नाही. उलट कोणत्या कोणत्या संतांनी कोणत्या कोणत्या पंचमहाभूताला जिंकलं हे मी तुम्हाला सांगतो. पंचमहाभूत म्हणजे कोणते कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे 5 महाभूत आहेत. मग बघा, पहिले पृथ्वी. पृथ्वी या तत्वाला माऊली महाविष्णू ज्ञानोबरायाने जिंकलं. ज्ञान देवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीत होतो नाही. अजूनही माऊली महाविष्णू ज्ञानोबराय या पृथ्वी तत्वामध्ये आळंदी येथे संजीवन समाधीस्थ बसलेले आहेत, अजूनही बसलेले आहेत. म्हणजे पहिलं पृथ्वी तत्वाला माऊली महाविष्णू ज्ञानोबरायाने जिंकलं. पुढचं आहे आप. आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जिंकलं. सहज त्या गोदावरी मातेच्या प्रवाहामध्ये चालत गेले ना आपला देह नाथ महाराजांनी त्या गोदावरी मातेमध्ये विसर्जित केला, म्हणजे पाणी या तत्वाला जिंकलं. पुढे आहे तेज. तेज या तत्वाला ब्रह्मचित्कला मुक्ताईने जिंकलं. एक वीज कडाडली आणि मुक्ताईने आपला देह त्या तेज तत्वामध्ये विलीन केला. तेज. पुढचं आहे वायू. वायू या तत्वाला समर्थ रामदास स्वामींनी जिंकलं. रामदास स्वामींनी शेवटच्या क्षणी आपला देह या वायू तत्वामध्ये विलीन केला, म्हणजे वायू तत्वाला जिंकलं. पुढचं आहे आकाश. आकाश या तत्वाला जगद्गुरु तुकोबारायाने जिंकलं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनो मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. जगद्गुरु तुकोबारायाने आकाश मार्गाने आपला हा देह घेऊन सदेह वैकुंठाला गेले. ज्यावेळेस रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबारायाची तुलना करतात, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायाने आकाश या तत्वाला जिंकलं. आपला विषय चाललाय संत अलौकिक. का अलौकिक? तर लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक. पुढे काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही म्हणून संत अलौकिक. पंचमहाभूतामध्ये संत तत्व अडकत नाही म्हणून संत अलौकिक. 2 मुद्दे बघितले आपण. आपला देव अलौकिक आहे आणि संत अलौकिक आहे. पुढचं तत्व आहे देवाचं नाव. आता देवाचं नाव हे अलौकिक आहे. कसं अलौकिक आहे? तर लौकिक जगाला देवाच्या नावाचं महत्व कळत नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. तुम्ही म्हणाल जगाला देवाच्या नावाचं महत्व कळत नाही? नाही कळत. आणि जगाला जर देवाच्या नावाचं महत्व कळालं असतं, समाजाला जर देवाच्या नावाचं महत्व कळालं असतं, तर आम्हाला कीर्तनात सांगावं लागलं नसतं, टाळी वाजवा, भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल ज्या अर्थी कीर्तनात आम्हाला सांगावं लागतंय, समाजाला होऊन कळतं का? अहो इतकंच नाही, जगद्गुरु तुकोबाराय पाया पडून सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगतात जगद्गुरु तुकोबाराय. काय करा? अहो भगवान परमात्म्याचं नाम घ्या. जगद्गुरु तुकोबारायने आपल्या पाया पडावं म्हणजे एवढे योग्यतेचे का आपण? पण संत महात्मे आपल्याला पाया पडून सांगतात, त्या अर्थी आपल्या समाजाला देवाच्या नावाचं महत्व कळत नाही. त्याच्याही पुढे बोलू का? अहो आपल्यालाच काय, देवाला सुद्धा देवाच्या नावाचं महत्व कळत नाही. रामायणातील एक प्रसंग सांगतो, ऐका. रावण सीतेचं हरण करून लंकेमध्ये घेऊन गेला सीतेला. मग आता सर्वांनी शोध सुरू केली. सर्व वानर सेना, रामप्रभू, हनुमंतराय सर्व सेना घेऊन रामेश्वर पर्यंत आले, कन्याकुमारी पर्यंत आले. आता पलीकडे जायचं कसं लंकेमध्ये? तर सेतू बांधायचं ठरलं. ऐका. मग आता सेतूच्या बांधकामामध्ये 2 इंजिनियर जे होते ना, 2 इंजिनियर ते महत्वाचे होते. कोणते कोणते? नळ आणि नीळ, हे 2 महत्वाचे इंजिनियर. काय करायचे? बाकीचे जे काही वानर होते ना, त्यांच्याकडे मोठमोठे दगड पर्वत आणून द्यायचे. त्यांनी ते घ्यायचं आणि त्याच्यावर राम नाव टाकायचं, आणि तो दगड पाण्यात टाकला की तो वरती तरंगायचा. राम नाव टाकलं दगडावर, तो दगड पाण्यात टाकला की तो दगड वरती तरंगायचा. हे बघितलं कोणी? रामप्रभूंनी. अरे रामप्रभूंना वाटलं, अरे इथं माझ्या नावाने दगड तरतायत. मग ज्या अर्थी माझ्या नावाने दगड तरतायत, मग मी जर पाण्यामध्ये दुसरा दगड टाकला तर का तरू नये? सहज शंका निर्माण झाली रामप्रभूंना. पण मोठ्या माणसाचं एक लक्षण असतं, ऐका. ते एकांतात प्रयोग करतात आणि मग लोकांतात दाखवतात. प्रयोग करताना एकांतात करतात आणि मग लोकांतात दाखवतात. तसं रामप्रभू म्हणाले,
सेतूचं काम इथं चालू आहे ना, इथं नाही दगड टाकून पाहायचं. 2 किलोमीटर मागं गेले विरुद्ध दिशेला आणि एक दगड उचलला आणि पाण्यात टाकला, पण आश्चर्य, दगड बुडाला. रामप्रभूला वाटलं दगड मोठा झाला असेल, वजन असेल, भरपूर मोठा दगड झाला असेल. छोटा दगड घेऊ, 5 किलोचा दगड घेतला, पाण्यात टाकला, बुडाला. 4 किलोचा घेतला, तोही बुडाला. 3 किलोचा घेतला, बुडाला. 2 किलोचा घेतला, बुडाला. शेवटी अर्धा किलोचा दगड घेतला, तोही बुडाला. शेवटी सुपारी एवढा दगड घेतला बाबा, सुपारी एवढा फक्त, तो पाण्यात टाकला, तोही बुडाला. ऐका, आपल्याकडे एक पद्धत आहे, आपण जर गाडीवरून पडलो तर आपल्याला किती लागलं हे पहिलं पाहत नाही, आपल्याला पडताना कोणी पाहिलं का नाही हे आधी पाहतो. तसं रामप्रभूने दगड टाकले, ते बुडाले. रामप्रभू म्हणाले दगड बुडू द्या, पण आपल्याला दगड टाकताना कोणी पाहिलं तर नाही ना. तसंच माग वळून पाहिलं तर माग हनुमंतराय उभे होते हात जोडून. हनुमंतरायला विचारलं, हनुमंतराय तुम्ही कधी? ते म्हणे देवा पहिल्याच दगडाला. सगळं बघितलं? हनुमंतराय म्हणे सगळं बघितलं. तिने आता तुम्ही म्हणताल तसं भगवान परमात्मा म्हणाले तेरी बी चूप आणि मेरी बी चूप, कोणाला काही सांगू नका. ते चालतंय देवा तुम्ही म्हणता तसं. पण भगवान परमात्म्याने एक प्रश्न विचारला, ऐका. हनुमंतराय, तिथं तुम्ही बघितलं सेतूच्या बांधकामामध्ये, अहो माझ्या नाव टाकले दगड तरतोय, मग इथं मी टाकलेला दगड का तरू नये? तुझ्या नावाचा महिमा, तुझ्या नामाचा घशामा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे घशामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे घशामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. हनुमंतरायला भगवान परमात्म्याने प्रश्न विचारला, हनुमंतराय तुम्ही बघितलं म्हणे तिथे माझ्या नावाने दगड तरतायत, मग इथं मी टाकलेला दगड का तरू नये? ऐका, लक्ष द्या. हनुमंतरायने दिलेलं उत्तर फार गोड आहे महाराज. हनुमंतरायने सांगितलं देवा तिथं टाकणारा समाज आहे, तिथं टाकणारा समाज आहे आणि तारणारं तुझं नाव आहे. समाजाने ज्याला टाकलंय त्याला तुझं नाव तारतंय, इथं टाकणाराच तू आहे ना. तू ज्याला टाकलंय त्याला कोण तारणार? म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. म्हणजे भगवान परमात्म्याला स्वतःलाच त्याच्या नावाचं महत्व कळत नाही. आपला विषय चाललाय लौकिक जगाला, समाजाला देवाच्या नावाचं महत्व कळत नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. पुढे काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. जारद स्वेदज उद्विज अंडज आटे, हरिनाम नाटे ते बरवे, किंवा नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. त्याच्याही पुढे बोलू का? अहो एकनाथ महाराज तर म्हणतात देवाचं नुसतं नाव जरी तोंडात घेतलं तरी काळ पळून जातो. दड 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 दुड 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 दुड, दड 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 दुड 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 दुड, पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, बळ सुटला कळी काळा बापुड्या रे, कळ सुटला कळी काळा बापुड्या रे, पळ सुटला कळी काळा बापुड्या रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. एकनाथ महाराज म्हणतात दड 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 दुड 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 दुड, पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडिया रे.
म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव नुसतं आपण मुखात जरी घेतलं तरी काळ पळून जातो. म्हणून काळाची सत्ता देवाच्या नावावर चालत नाही, म्हणून देवाचं नाव अलौकिक. पुढचं तत्व आहे, पंचमहाभूतांमध्ये देवाचं नाव अडकत नाही. कसं तर बघा, पृथ्वीपेक्षा आप म्हणजे पाणी 10 पटीने व्यापक आहे, म्हणजे जास्त आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पटीने व्यापक आहे, तेजापेक्षा वायू 10 पटीने व्यापक आहे. आणि या वायूपेक्षा हे आकाश, हे गगन अनंत पटीने व्यापक आहे. आणि या गगनाही पेक्षा मोठं देवाचं नाव आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसे चाड, ज्ञानदेव पोषे निवृत्तीसे झाड. ज्ञानदेव पूजे निवृत्तीचे झाड, ज्ञानदेव पोषे निवृत्तीसे झाड. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. माऊली म्हणतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. आपला विषय चाललाय देवाचं नाव अलौकिक. का तर लौकिक जगाला त्याचं महत्व कळत नाही, म्हणून देवाचं नाव अलौकिक. काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही, म्हणून देवाचं नाव अलौकिक. पंचमहाभूतांमध्ये देवाचं नाव अडकत नाही, म्हणून देवाचं नाव अलौकिक. आपण 3 तत्व बघितले. आपला देव अलौकिक आहे, संत अलौकिक आहे, देवाचं नाव अलौकिक आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही देवाला शरण जा, दुसरं संतांना शरण जा, आणि तिसरं देवाच्या नावाला शरण जा. मग एकाने प्रश्न विचारला, महाराज आम्ही जर देवाला शरण नाही गेलो तर काय हानी होईल? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. महाराज म्हणतात, तुम्ही जर देवाला विसरले, त्याला जर शरण नाही गेले तर तुम्हाला या जन्म मृत्यूरूपी संसारातच पचत बसावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ये संसारे खलदुस्तारे कृपया पारे प्राही मुरारे. म्हणून काय, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तुम्ही देवाचं भजन करा, त्याला विसरू नका. बर, संतांना जर विसरलो तर काय हानी होईल? संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही, म्हणून तुम्ही संतांना शरण जा. आणि तिसरं आहे, भगवान परमात्म्याच्या नावाला शरण जा. मग एकाने प्रश्न विचारला, महाराज आम्ही जर देवाच्या नावाला शरण नाही गेलो, देवाच्या नावाला विनमुख झालं तर? माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्याला पापी म्हणतात. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. माऊली म्हणतात, तो पापी आहे, पापी. म्हणजे वेद, शास्त्र, पुराण आणि संत या सर्वांचं एकच मत आहे की मनुष्याने मानव देहामध्ये आल्यानंतर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर देवाच्या नावाला शरण जाऊ. बरोबर? मग कुणाकुणाचं मत आहे? चला एकनाथ महाराजाकडे जाऊ. नाथ महाराज, तुमचं देवाच्या नावाबद्दल मत काय? नाथ महाराज म्हणतात, वेदाचे ही सार, हरि अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी हरि बोला. म्हणून काय करा, हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे गाता हरपली चिंता. त्यांनाही मागुता जन्म घेणे, त्यांनाही मागुता जन्म घेणे, त्यांनाही मागुता जन्म घेणे. नाथ महाराज म्हणतात, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं तर तुम्हाला परत जन्म घ्यायचीच गरज नाही, एकनाथ महाराज म्हणतात. बरं, एकनाथ महाराजांचं झालं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांकडे गेलो. माऊली तुमचं म्हणणं काय? माऊली म्हणतात, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. कुणाचं भजन करताय? भगवान परमात्म्याचं. म्हणून काय करा, हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे.